नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. हिंदी चित्रपटसृष्टीतले ट्रॅजेडी दिग्गज नेते दिलीप कुमार यांचं दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांचं निधन झालेलं आहे. ते 98 वर्षांचे होते. दिलीप कुमार यांना श्वास घ्यायला त्रास होत असल्यानं त्यांना मुंबईतल्या हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं होतं. अखेर उपचारादरम्यान त्यांनी आज पहाटे अखेरचा श्वास घेतलाय. काही दिवसांपूर्वी दिलीप कुमार यांना श्वास घ्यायला अडचण येत असल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं होतं. रुग्णालयात दाखल केल्यापासून त्यांचे चाहते आणि संपूर्ण बॉलिवूड त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करत होतं. पण आज पहाटे उपचार सुरू असताना दिलीप कुमार यांनी जगाचा निरोप घेतलाय. दिलीप कुमार यांच्या निधनामुळे बॉलिवूडवर शोककळा पसरलेली आहे. दिलीप कुमार यांनी 1940 ते 1970 अशी जवळपास 3 दशकं आपल्या जबरदस्त अभिनयाच्या जोरावर गाजवली. 1944 साली आलेल्या ज्वार भाटा या चित्रपटामधून त्यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केलेली होती. मात्र हा चित्रपट अपयशी ठरला होता. त्यानंतर आलेला मिलन हा त्यांचा चित्रपट सुपरहिट ठरला होता आणि त्यानंतर मात्र त्यांनी कधीच मागे वळून पाहिलं नव्हतं. त्यांना बॉलिवूडमधील ट्रॅजेडी किंग म्हणून ओळखलं जात होतं. दिलीप कुमार यांच्या निधनानं बॉलिवूडसह संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे. आणि या संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. सुस्मिता भदाणे आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या हिंदुजा हॉस्पिटल बाहेरून. ते आपल्याला या संदर्भातली माहिती देत आहेत. सुस्मिता, आपण पाहिलं तर दिलीप कुमार यांच्या निधनानंतर बॉलिवूडमधनं शोककळा व्यक्त होतीये. संपूर्ण देशभरामध्ये दुःख व्यक्त केलं जात आहे. सुस्मिता, काय सांगता येईल त्याबद्दल? खरं तर गेले काही दिवस आपण जर बघितलं तर खार येथील हिंदुजा रुग्णालयामध्ये दिलीप कुमार यांच्यावरती उपचार सुरू होते. सायरा बानो या त्यांच्या पत्नी कायमच त्यांच्या प्रकृतीविषयीचे अपडेट्स लोकांना देत होते. चाहत्यांकडनं सुद्धा त्यांच्या प्रकृती बरी व्हावी, त्यांना बरं वाटावं याच्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या जात होत्या, प्रार्थना केल्या जात होत्या. आणि आज सकाळी अगदी पहाटेच्या वेळेला दिग्गज अभिनेते, महानायक म्हणून आपण ज्यांना विचार घेऊ शकतो, बॉलिवूडचा एक सुवर्ण काळ ज्यांनी गाजवला अशा दिलीप कुमार यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. काही दिवसांपूर्वी दिलीप कुमार यांना श्वास घेताना त्रास होत होता किंवा एक छातीत त्यांचं इन्फेक्शन पाहायला मिळालेलं. त्याच्यामुळे आपण जर बघितलं तर त्यांना वारंवार हॉस्पिटलमध्ये सुद्धा भरती करण्यात येत होतं. आणि आज आपण सकाळी जेव्हा ही बातमी आली त्यानंतर संपूर्ण बॉलिवूड सृष्टीवरती शोककळा पसरली होती. आणि सध्या आपण जर बघितलं तर इथे पोलिसांचा ताफा तैनात करण्यात आलेला आहे. पोलिसांकडनं सुद्धा या संपूर्ण परिसरामध्ये बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे. दिलीप कुमार यांचे चाहते उनके साथ 24 घंटे रहती थी, तो ये गलत बात है कि वो आके जाती थी. फराज, देखिए इस वक्त डॉक्टर जलील पारकर जो दिलीप साहब का इलाज कर रहे थे वो इस वक्त हमारे साथ हैं. मैं उनसे भी बात करने की कोशिश करता हूं. वो फोन पर इस वक्त हैं और किसी को जानकारी दे रहे हैं कि इस वक्त दिलीप साहब की जो डेथ है वो हो गई है. इलाज के दौरान उन्होंने अंतिम सांस जो है वो ली है इस अस्पताल में. डॉक्टर जलील पारकर. थैंक यू. जलील साहब, क्या कहेंगे? प्लीज 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 यार, तुम लोग मेरे को ऊपर जाने भी नहीं दोगे. सर, थोड़ा जानकारी दे दीजिए कि क्या है. एक मिनट. अभी पीछे दो ना. एक मिनट. थोड़ा बूढ़ा है. खड़े वहीं खड़े सेट हो जाएगा. डॉक्टर साहब, एक रिएक्शन. हेलो. आपण पाहतोय डॉक्टर जलील पारकर या संदर्भातली माहिती देत होते. जलील साहब हमारे साथ हैं और उनसे हम बात करते हैं कि आखिर क्या जानकारी है. वो फोन पर इस वक्त थोड़ा बिजी हैं, लोगों को जानकारियां दे रहे हैं कि किस तरह से दिलीप साहब ने अंतिम सांस इस पीडी हिंदुजा अस्पताल में ली. क्योंकि डॉक्टर जलील पारकर ही थे जो यहाँ पर देखिए लाइव हमारे साथ. 2 मिनट रुको बाबा, 2 मिनट रुको, 2 मिनट रुकिए. कोई आने वाला है, फिर मैं बात करता हूँ. सर, बेसिक जानकारी दे दी सबसे पहले. 2 मिनट रुकिए प्लीज. 2 मिनट रुकिए. 2 मिनट रुकिए. हैव पेशेंस, आई विल टॉक. लेट हिम कम.
यहाँ पर देखिए डॉक्टर जलील पारकर बोल रहे हैं कि 2 मिनट बाद वो बात करेंगे। हिंदुजा रुग्णालयात दिलीप कुमार यांनी अखेरचा श्वास घेतला आणि त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर जलील पारकर हे आताच काही वेळापूर्वीच रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर दाखल झालेले आहेत। माध्यमांचे प्रतिनिधी देखील त्यांना या संदर्भातली माहिती विचारतायत। थोड्याच वेळात ते या संदर्भातली माहिती सांगणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। सुस्मिता आपल्यासोबत आहे। सुस्मिता, डॉक्टर जलील पारकर देखील त्या ठिकाणी आता दाखल झालेले आहेत आणि ते थोड्याच वेळात माध्यमांना या सगळ्याची माहिती देखील देणार असल्याचं दिसतंय। सुस्मिता, त्याबद्दल काय सांगता येईल? खरं तर दिलीप कुमार यांना लंग्समध्ये अखेर त्यांच्या फुफ्फुसांमध्ये इन्फेक्शन झाल्याचं सगळ्यात पहिल्यांदा पाहायला मिळालेलं। यापूर्वीसुद्धा त्यांना 2दा रुग्णालयात भरती करण्यात आलं, तेव्हा त्यांना बरं वाटत होतं। त्यानंतर त्यांना सायरा बानू यांनी घरी नेलेलं आणि गेल्या 1-2 दिवसापासूनच आपण जर बघितलं तर सायरा बानू या वारंवार ट्विट करून त्यांच्या चाहत्यांना त्यांच्या प्रकृतीविषयीची माहिती देत होत्या आणि या वृद्धापकालामध्ये सुद्धा त्या त्यांच्या पतीच्या सोबत होत्या आणि आज दिलीप कुमार यांच्या जाण्यानं सगळ्यात मोठा जे दुःख आहे तो दुःखाचा डोंगर हा सायरा बानू यांच्यावरती कोसळला आणि आता जशा पद्धतीने डॉक्टरांनी सांगितलंय की हेल्थ का अपडेट कर दीजिएगा। हाँ बोलिए। सर, दिलीप साहब ने आज जो है सुबह 7:30 बजे के आसपास अंतिम सांस ली। आप लगातार इलाज कर रहे थे, क्या ट्रीटमेंट क्या? देखिए, ये वक्त नहीं है कि उनको हमने ट्रीटमेंट क्या दिया। 98 की उम्र में हर इंसान को कुछ न कुछ तकलीफें होती हैं और उनका इलाज हमने जो किया है वो सही तरीके से किया है। उम्र का तकाजा था और उस वजह से आज सुबह 7:30 बजे डॉक्टर नितिन गोखले थे, सायरा जी थी और 7:30 बजे उनका देहांत हो चुका है। भगवान करे कि उनके आत्मा को शांति मिले। सर, बाद वो 30 जून को एडमिट हुए थे, क्या समस्याएं उनको आई थी जिसकी वजह से वो एडमिट हुए थे और लगातार इससे पहले भी 5 जून को भी एडमिट हुए थे? देखिए, कोई देहांत होने के बाद रीजन ऑफ डेथ नहीं पूछा जाता है, ठीक है ना। थोड़ी तो इज्जत देनी चाहिए जो इंसान का देहांत होता है। तो ये वक्त नहीं है कि क्या रीजन है क्या नहीं है। उनको सांस की तकलीफें थी, पहले तो आपको सब मालूम था। तो वो जो उसके लिए जो भी इलाज करना था उसके लिए कुछ डॉक्टर मौजूद थे जिन्होंने सब मिलकर हम लोग ने इलाज किया था। उसमें सब में पहले जो थे उनके कार्डियोलॉजिस्ट डॉक्टर नितिन गोखले थे, फिर मैं था। नितिन गोखले तो उनके मुझे लगता है 21 साल के ऊपर इलाज उनका कर रहे थे, मैं 20 साल से कर रहा था। फिर डॉक्टर अनीता पटेल जी थी जो यूरोलॉजिस्ट हैं, उनको भी बुलाया गया था। डॉक्टर जयदीप पालेक जो सर्जन थे उनको भी बुलाया गया था। तो हम सब मिलकर जो भी इलाज करते थे वो साथ में करते थे। साथ में इंटेंसिविस्ट जो थे वो भी थे मौजूद। तो इलाज जो भी करना था वो हमने मिलकर किया है। कोशिश तो बहुत की, हम चाहते थे कि उनके 100 साल पूरे हों। उनके ऐसा शख्स मुझे नहीं लगता कि बॉलीवुड में कभी पैदा होगा। शख्सियत काफ़ी बड़ी थी और उन्होंने सिर्फ बॉलीवुड का नाम नहीं अपने देश का नाम भी रोशन किया है और मुझे लगता है कि उन्होंने नाम बॉलीवुड का हॉलीवुड से ज़्यादा भी कर चुके हैं। आगे की चीज़ें आपको अगर पूछनी है तो फैसल फारूकी साहब के साथ पूछिए, फिर मैं आपसे वापस बात करता हूँ। इनसे पूछ लो ना, इनसे बात कर लो। बोलिए, कैसा रिश्ता रहा है? कई सालों से आप उनको जानते थे, खिदमत की उनकी, क्या मोबाइल पार्टी के रे भाई? दिलीप साहब आप जैसे जानते हैं कि एक खाली फिल्म अदाकार ही नहीं थे, फिल्म एक्टर ही नहीं थे, एक बहुत ही ग्रेट ह्यूमन बीइंग थे और इस रिश्ते से उनकी मोहब्बत सारे देश के हर एक उस बच्चे से, बड़े से, बूढ़े से रहती थी। जिसको देश से प्रेम हो, जिसको फिल्म से प्रेम हो, आर्ट से प्रेम हो और इंसानियत फूट फूट के उनमें भरी गई थी। इसी सिलसिले से साहब को मैंने ट्विटर पे इंट्रोड्यूस कराया, सोशल मीडिया पे उनको फेसबुक, शुरू में वो ट्विटर खुद ही पढ़ते थे और मुझको बोल देते थे रिप्लाई करना। धीरे धीरे जैसे उनकी तबीयत थोड़ा नासाज हुई तो उन्होंने डिक्टेट करना बंद कर दिया, कभी पढ़ते थे कभी नहीं पढ़ते थे। और लेकिन उनका
एक पब्लिक से, एक उनके फैन से, वेल विशर से हमेशा एक कनेक्शन बना रहा, चाहे वो वॉक कर रहे हों जॉगर्स पार्क में, चाहे वो बाहर कहीं जा रहे हों एयरपोर्ट पे, तो हर जगह उनकी मोहब्बत हमेशा उनके चेहरे पे लगती थी। कोई उनसे मिल जाता था तो 5 मिनट 10 मिनट तक तो खैरियत पूछते थे। और मुझे लगता है कि दिलीप साहब जैसा इंसान इस दुनिया में आज की तारीख में, और हो सकता है आगे भी आना बहुत मुश्किल है। सायरा जी की स्थिति क्या है? सायरा जी, आपको मालूम है, सायरा जी दिलीप कुमार को, मुझको लगता है जब से वो पैदा हुई हैं वो दिलीप कुमार से मोहब्बत करती थी। और सायरा जी की ऑफिशियली उनकी 55 साल की ज़िंदगी जो एज अ हस्बैंड एंड वाइफ जो उन्होंने साथ में गुजारा है, वो एक मिसाल है। फैसल जी, आगे की क्या प्रक्रिया होगी? यहाँ से दिलीप साहब का जो पार्थिव शरीर है, क्या उनके घर पर ले जाया जाएगा? जी, अभी वही फैमिली और हम लोग सब लोग बैठे हैं ऊपर। कुछ ही देर में हम आप लोगों को इत्तला कर देंगे। शाम हमने ये सोचा है कि 5 बजे बैरियल उनका जुहू कब्रिस्तान में जो सांता क्रूज पे है वहाँ पर होगा। क्या उनका अंतिम दर्शन के लिए उनके घर पर रखा जाएगा? क्योंकि काफ़ी फेमस थे, बॉलीवुड के आइकॉन्स हैं, राजनीतिक जगत के लोग उनके फैंस हैं। ये मैं आपको इत्तला कर दूंगा। अभी वो बात चल रही है और ट्विटर पे भी मैं आपको अपडेट कर दूंगा। ठीक जी, थैंक यू सो मच। शुक्रिया, थैंक यू। थैंक यू सर। तर आपण या प्रतिक्रिया पाहिल्या। डॉक्टर जलील पारकर होते आणि सोबतच त्यांनी या संदर्भातली माहिती देखील दिलेली आहे। मात्र अतिशय दुःखद अशी ही बातमी आज सकाळीच आपल्यापर्यंत आलेली आहे आणि याचबद्दल आपण अधिक बोलणार आहोत। आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार वैजंती आपटे देखील आहेत सध्या फोन लाईनवरनं। वैजंतीजी, खूप दुःखद बातमी आणि आपल्या नेमक्या काय भावना याबद्दल? नाही, आजची सकाळच अतिशय या दुःखद घटनेने अगदी काळवंडून गेली आहे सगळ्यांची, भारतीयांची। कारण 50 वर्षाहून अधिक काळ ज्यांनी आपल्या मनोरंजन सृष्टीमध्ये अधिराज्य गाजवलं अशा दिलीप कुमार यांचं आज दुःखद निधन झालंय। गेले काही दिवस ते आजारी होते, परंतु प्रत्येक वेळेस ते बरे होऊन घरी परत यायचे, डिस्चार्ज मिळायचा त्यांना। परंतु आज मात्र त्यांची ही झुंज अयशस्वी झाल्याचं आपल्याला दिसते। आणि एक ट्रॅजेडी किंग म्हणून जरी त्यांना आपण मानत असलो तरी पण एक पहिला सुपरस्टार, भारतीय सिनेसृष्टीतला पहिला सुपरस्टार म्हणून आपण दिलीप कुमारांना मानतो। आणि त्या काळामध्ये कसं आहे की तेव्हा ना सोशल मीडिया होता, ना वेब सिरीजचं युग होतं, ना काही दूरदर्शनचं पण एवढं काही चॅनल्स पण नव्हते। त्यामुळे थिएटरमध्ये जाऊन सिनेमा बघण्याचीच पद्धत होती त्यावेळेला। आणि अशा काळामध्ये त्यांनी बॉक्स ऑफिसवर इतके हिट चित्रपट दिले की म्हणूनच त्यांचं जास्त कौतुक करावं असं वाटतं। की आजच्या काळामध्ये कसं की आपल्याला अनेक मीडिया उपलब्ध आहेत चित्रपट बघायला, त्यामुळे चित्रपटगृहात जाण्याची गरज भासत नाही आजच्या काळात। पण त्या काळामध्ये लोकांना चित्रपट बघण्यासाठी थिएटरमध्ये खेचून आणण्याची त्यांच्यामध्ये ताकद होती असं मला वाटतं आणि म्हणून त्यांचं हे महत्व जास्त अधोरेखित करायला पाहिजे। बिलकुल। वैजंतीजी, खूप खूप धन्यवाद। आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि आपली प्रतिक्रिया दिली त्याबद्दल। एका ब्रेकची वेळ झाली आहे। बघत रहा न्यूज 18 लोकमत। ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। एक ब्रेकिंग न्यूज आपण बघणार आहोत। एकनाथ खडसे यांच्या जावयाला अटक करण्यात आल्याची ही बातमी आहे। खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना अटक करण्यात आल्याचं समजतंय। गिरीश चौधरी यांना ईडी कडून अटक करण्यात आलेली आहे। गिरीश चौधरी यांची 13 तास चौकशी सुरू होती आणि या चौकशीनंतर ईडीनं त्यांना अटक केल्याचं समजतंय। याचबद्दलची अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या फोन लाईनवरनं। अजित, काय नेमका हा सगळा प्रकार, सविस्तर त्याबद्दल काय सांगता येईल? अजिंक्य, काल साधारणपणे दुपारी 1 वाजता एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी हे ईडीच्या कार्यालयामध्ये चौकशी करता हजर राहिले होते। पुणे MIDC मधील एक प्रकरण आहे, ज्या प्रकरणी कमी भावामध्ये जमीन विकत घेणे, त्याच पद्धतीने आर्थिक गैरव्यवहार करणे असे विविध आरोप जे आहेत गिरीश चौधरी यांच्यावरती लावण्यात आले होते। या सर्व प्रकरणी गेले अनेक दिवस चौकशी सुरू होती। काल ईडीनं समन्स बजावले होते गिरीश चौधरी यांना हजर राहण्याचे
त्यानुसार 11 वाजता गिरीश चौधरी ईडी कार्यालयामध्ये हजर राहिले आणि जवळपास 12 तास त्यांची चौकशी सुरू राहिली. म्हणजे मध्यरात्री 1 वाजेपर्यंत त्यांची चौकशी सुरूच राहिली आणि मध्यरात्री 1 नंतर गिरीश चौधरी यांना ईडीनं अधिकृतपणे अटक दाखवलेली आहे. अजित थांबवतो आपल्याला काही क्षणांसाठी. पुन्हा एकदा येतो मी आपल्याकडे. आपल्यासोबत अंजली दमानी आहेत सध्या फोन लाईनवर. अंजलीजी, गिरीश चौधरी यांना ईडीनं अटक केलेली आहे, आपली या संदर्भातली पहिली प्रतिक्रिया? नाही, मी याचं स्वागतच करते. कसं आहे की ईडीकडे जेव्हा मला समन्स देऊन बोलवण्यात आलं होतं माहिती देण्यासाठी, तेव्हा ईडीचं खरं काम काय आहे ते अंडर PMLA ऍक्ट जिथे मनी लॉन्ड्रिंग झालंय अशाच ठिकाणी ईडी काम करू शकतं किंवा कारवाई करू शकते. त्यामुळे एकनाथ खडसेंना बोलवणं हे अतिशय चुकीचं होतं. कारण ती जो भोसरी भूखंड प्रकरण आहे त्याच्यात विकत घेणारे जे दोघं होते ते गिरीश चौधरी आणि त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे या होत्या आणि त्यांच्या खात्यामध्ये अनेक कंपन्यांमधनं पैसे फिरवून, म्हणजे बेंचमार्क बिल्डकॉन नावाची जी कंपनी आहे त्या कंपनीतनं पैसे या दोघांच्याही खात्यात आले होते आणि या दोघांच्याही खात्यातनं ती जमीन घेण्यात आली होती. आता ही बेंचमार्क बिल्डकॉन कंपनी जी आहे त्याच्यात अनेक वेगवेगळ्या कंपनीतनं पैसे आले होते. म्हणजे अब्जयोनी नावाची कंपनी होती, पर्ल डीलर्स नावाची कंपनी होती. तर एका दिवसात म्हणजे ज्या घटकेला पैसे बेंचमार्क मध्ये आले त्या घटकेला ते पैसे फिरून गिरीश चौधरी आणि मंदाकिनी खडसे यांच्या खात्यात गेले होते. त्यापैकी अब्जयोनी नावाची जी कंपनी आहे ती तर गंमत म्हणजे ते पूजेचं सामान विकण्याचं दुकान आहे. अशा कंपनीतनं पैसे फिरवून बेंचमार्क मध्ये आले आणि ते कोट्यवधी रुपयांची यांनी ही जी जमीन घेतली याचे सगळे डिटेल्स ईडीकडे नक्कीच दिले होते. पण ईडीची खरी जबाबदारी ही होती की त्यांनी आधीच गिरीश चौधरींना आणि मंदाकिनी खडसे यांना बोलवायला हवं होतं. पण आपल्याला सगळ्यांनाच माहितीये की राजकारणाचा भाग होतो आणि मग राजकारणासाठी दाखवण्यासाठी म्हणून त्यांनी त्यांची चौकशी दाखवली. सिस्टमॅटिक पद्धत हीच होती की आधी गिरीश चौधरींना बोलवायला हवं होतं, त्यांच्याकडनं पूर्ण माहिती घेऊन मगच पुढची कारवाई करायला हवी. अंजलीजी, मात्र आता गिरीश चौधरींच्या अटकेनंतर या सगळ्या प्रकारात ज्या पद्धतीचे सातत्यानं आरोप झालेले होते, ज्या पद्धतीचे आर्थिक गैरव्यवहार झाल्याचं सातत्यानं बोललं गेलं होतं, त्या सगळ्या बाबतीतले खुलासे या सगळ्यांना समोर येताना दिसतील असं वाटतं. आणि एकंदरीतच 13 तास त्यांची चौकशी झाली आणि त्यानंतर अटकेची ही कारवाई झाली आहे. त्याबद्दल नेमकं काय वाटतं? नाही, नक्कीच ह्याची आता सखोल चौकशीही झाली पाहिजे. पण गंमत कशी असते, आपल्याला सगळ्यांना माहितीये की ईडीचा जो गैरवापर होतो त्यांनी खरं जे आहे ते बाजूलाच राहतं आणि प्रत्येक गोष्टीचं राजकारण होऊन सगळ्या गोष्टी अर्धवट राहतात. तर या गोष्टीला तडीस नेलं ना तर माझ्यासारख्या व्यक्तीला आनंद होतो. कारण आमचा लढा जो आहे तो भ्रष्टाचाराविरुद्ध आहे, एकनाथ खडसेंविरुद्ध नाही. पण प्रत्येक याचा जर शहनिशा झाला आणि त्यांना जर शिक्षा झाली तर अतिशय चांगलं होईल. अंजलीजी, सातत्यानं असं म्हटलं जातं की ईडीचा जो वापर आहे तो केला गेलेला आहे सातत्यानं, सत्ताधाऱ्यांकडनं असेल किंवा वेळोवेळेला ईडीचं एक टूल म्हणून वापर केला गेला असं सातत्यानं आरोप होत होते आणि अजूनही होत आहेत. त्यावरनं राजकारण देखील रंगताना आपण पाहतो आहोत, सद्यस्थितीला देखील हे राजकारण रंगताना आपण पाहतो आहोत. याबद्दल नेमकं काय वाटतं? कारण हा मुद्दा अतिशय मोठा आहे, प्रकरण खूप मोठं आहे आणि सातत्यानं या प्रकरणाबद्दल चर्चा झाल्याचं आपण पाहतो आहोत, राजकारण देखील रंगल्याचं आपण पाहतो आहोत. त्याबद्दल नेमकं काय वाटतं? याचीच खंत वाटते. कारण प्रत्येक माझ्यासारखे किंवा माझ्यासारखे अनेक असे जे भ्रष्टाचाराविरुद्ध लढणारे लोक आहेत त्यांना असं वाटतं की प्रत्येक गोष्टीचं खरंच राजकारण होऊ नये. आमचे जे लढाई असतात त्याचा राजकीय वापर कधी ना कधी होताना आपल्याला दिसतो. पण खरंच CBI म्हणा, अँटी करप्शन ब्युरो म्हणा, ईडी म्हणा, या सगळ्या यंत्रणा खऱ्या बनवल्या होत्या भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्यासाठी. पण त्याचा फक्त राजकारणासाठी वापर होताना आपण परत परत जो बघतो ना त्याची खंत नक्कीच आमच्यासारख्यांच्या मनात असते. पण एक जर असं कारवाई झाली आणि एकाला शिक्षा झाली तर त्यातनं इतर लोक धडे घेतील असंही त्याच्या मागे आपण दुसरा अँगल आपण त्याच्या घेऊ शकतो. तर मला असं वाटतं आत्ताच्या घटकेला आपण फोकस जर याच्यावर ठेवला की बाबा यांची चौकशी झाली आणि यातनं जे व्हायचं ते निष्पन्न झालं तर मात्र असे पुन्हा अनेक गिरीश चौधरी तयार होऊ नयेत किंवा अनेक एकनाथ खडसे तयार होऊ नये. हे जरी आपण साध्य करू शकलो तरी खूप आहे. बिलकुल. अंजलीजी, तुम्हाला मी असंच राहण्याची सोबत विनंती करतो कारण आपल्यासोबत अमोल मिटकरी देखील आहेत, राष्ट्रवादीचे आमदार. त्यांची देखील प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया. आधी पुन्हा एकदा मी आपल्याकडे येतो. अमोलजी, स्वागत आपलं न्यूज 18 लोकमतमध्ये. खूप मोठी कारवाई ईडीकडून केली गेलेली आहे. एकनाथ खडसे यांच्या
जावयांना गिरीश चौधरींना अटक करण्यात आलेली आहे. आपली या संदर्भातली पहिली प्रतिक्रिया. केंद्रीय यंत्रणेचा गैरवापर करण्याचं षडयंत्र अनेक दिवसांपासून भारतीय जनता पार्टीकडून महाराष्ट्रात वापरलं जाते आहे. ज्यावेळी एकनाथराव खडसे साहेबांनी पक्षामध्ये प्रवेश केला त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं की मला जर ईडी पाठवली तर मी सीडी लावेल. आता प्रश्न असा आहे की गिरीश चौधरींना अटक ईडीने समज बजावलं, आज अटक झाली असं मला कळतंय. प्रसार माध्यमातूनच कळलेलं आहे. मात्र हा दबाव तंत्र आणण्याचा किंवा काल विधानसभा त्यांनी बाहेर विधिमंडळाच्या बाहेर तयार करण्याचा प्रयत्न केला. परवाच्या दिवशी असभ्य वर्तन ज्या 12 आमदारांनी तिथे केलं होतं त्याच्यानंतर ही तात्काळ रिॲक्शन येणं म्हणजे हे काहीतरी भारतीय जनता पार्टीने शिजवलेलं कारस्थान आहे. ईडी जी आहे ती भारतीय जनता पार्टीची अत्यंत प्रिय अशी प्रेयसी आहे. नाहीतर जय आपल्या अमित शहा इथून तर मुनगंटीवारांपर्यंत यांच्या संपत्तीत वाढ कशी झाली याची पण चौकशी ईडीने केली पाहिजे. जर ईडी समान न्याय देणारी असेल तर सर्वांना समान ना, फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच इतक्या मोठ्या प्रमाणात त्यांचे नातेवाईक किंवा ते भ्रष्टाचार करतात असं दाखवण्याचं काम जर सातत्यानं सुरू असेल तर मग बरेच काही गोष्टी आहेत ज्या काढता येतात. मात्र ईडीची जी दुजाभाव करणारी ही पद्धत आहे ही नक्कीच भारतीय जनता पार्टी, सीबीआय असेल, त्याच्यानंतर ईडी असेल या शासकीय यंत्रणेचा गैरवापर करून पूर्णपणे दबाव तंत्र आणून महाराष्ट्रामध्ये आम्ही मसल आणि मसलच्या जोरावर कसे पुढे येऊ शकतो हे दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. अमोलजी, मात्र 13 तास चौकशी झाली गिरीश चौधरी यांची आणि त्यानंतर ही अटकेची कारवाई झाली आणि भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी ही कारवाई झालेली आहे. या सगळ्या प्रकरणामध्ये सातत्यानं राजकारण रंगताना देखील आपण पाहिलं. अनेक आरोप प्रत्यारोप झाले आणि आता आपण म्हणताय की ईडीचा वापर केला जातोय, केंद्रीय यंत्रणेचा वापर केला जातोय आणि त्यामुळेच हे सगळे प्रकार होत आहेत. या सगळ्या प्रकरणामध्ये अजूनही राजकारण रंगतंय असं वाटतं? राजकारणच करायचं आहे. भाजपने हे ठरवून टाकलेलं आहे. माझं म्हणणं असं आहे की ठीक आहे, ईडीने ज्यांना समन्स बजावला की लोक तिथे त्यांच्या चौकशा होतात आणि त्यात जर ते प्रूव्ह झालं तर त्यांना अटक होते. पण हे एकच उदाहरण नाही ना, हे प्रॉपर एकाच पक्षासंदर्भात किंवा एकाच भाजपच्या विरुद्ध जो कोणी बोलेल त्याला धाक दाखवायचा म्हणजे त्यांनी सुरुवात केली असेल कदाचित. गी चौधरींना आम्ही बघा, आता ते अनिल देशमुख साहेबांना चौथा समन्स पाठवलाय ते बघा. त्याच्यानंतर मग आता खडसे साहेबांवर पण त्याचं आम्ही हे करू शकतो. ते दबाव तंत्र, ते धमक्या देतातच ना. सभागृहात म्हटलं ना त्यांनी तुमचे छगन भुजबळ करू, तुमचा देशमुख करू. हे पण फक्त मग भाजपमध्ये काही सगळे राजा सत्यवादी हरिश्चंद्राची लेकरं आहेत का हो? मला सांगा ना, यांच्या वाढलेल्या प्रॉपर्ट्यांचं पण कळला. जलयुक्त शिवाराचे घोटाळे आहेत. तर आता अंजलीताई तिकडून आहेत, त्यांना पण विनंती करतो की यात सुद्धा तुम्ही लक्ष द्यावं ताई. जलयुक्त शिवार असतील, वृक्ष संवर्धनाचे घोटाळे असतील, यात पण हे झालं पाहिजे. पण ज्या पद्धतीनं भाजपच्या लोकांच्या प्रॉपर्ट्या वाढल्या त्यांना ईडीची नोटीस का जात नाही? आपल्या मुंबई बँकेच्या घोटाळ्या प्रकरणी दरेकरांना का नोटीस गेली नाही? त्या सगळ्याचा सुद्धा महाराष्ट्राने गांभीर्याने विचार केला पाहिजे. नाही मग अमोलजी, आपण ज्या पद्धतीनं आता मागणी करताय आपण अंजलीजींना देखील विचारूया. अंजलीजी, आपण या सगळ्या प्रकरणामध्ये देखील लक्ष घालावं असं अमोल मिटकरींचं म्हणणं आहे. त्यांचं आवाहन आहे तुम्हाला, काय नेमकं त्याबद्दल वाटतं? अंजली दमानिया यांच्यासोबत आपला संपर्क तुटलेला आहे. आपण पुन्हा एकदा त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न करूया. मात्र अमोल मिटकरी पुन्हा एकदा आपल्याकडे येतो. राष्ट्रवादीची नेमकी या संदर्भातली आता काय पुढची भूमिका असणार आहे? पक्षाची भूमिका मांडेल असा मी मोठा माणूस नाही. मी पक्षाचा एक साधारण कार्यकर्ता आहे आणि साधारण कार्यकर्ता आणि एक पक्षाचा एक आमदार या नात्याने मला एवढंच सांगायचं आहे की पक्ष जे काही असेल, कायदेशीर जे प्रोसेस असेल त्यांना अनिल देशमुख साहेबांनी त्यातून पळ नाही काढला. ते स्वतः त्याला फेस करत आहे आणि काही गोष्टी त्यांच्या वकिलांनी पण कबूल केल्या आहे. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अधिकृत भूमिका हे पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक साहेबच मांडू शकतात. मात्र मी एवढंच सांगू शकतो, शासकीय यंत्रणेचा गैरवापर करून एक वेगळ्या प्रकारचा दबाव तंत्र महाराष्ट्रामध्ये निर्माण करण्याचं कारस्थान हे भाजपकडून मस्तीच्या जोरावर केल्या जाते आहे की महाराष्ट्राच्या जनतेला चांगल्या पद्धतीने माहिती. बिलकुल अमोलजी, खूप खूप धन्यवाद. आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि आपली प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. अमोल मिटकरी होते आपल्यासोबत फोन लाईनवरनं आणि अंजली दमानिया देखील आपल्यासोबत होत्या फोन लाईनवरनं. दोघांचेही आभार, त्यांनी प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. एका ब्रेकची पुन्हा एकदा वेळ झालेली आहे. महत्त्वाच्या बातम्या आपल्याला ब्रेकनंतर बघायच्या आहेत. बघत रहा न्यूज 18 लोकमत. हिंदुजा रुग्णालय परिसरातली ही दृश्य आहेत. दिग्गज अभिनेते
दिलीप कुमार यांनी आज सकाळी 7:30च्या सुमारास अखेरचा श्वास घेतलाय आणि याच बद्दल आपण अधिक अपडेट जाणून घेणार आहोत। सुस्मिता भदाणे आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। सुस्मिता, हिंदुजा रुग्णालय परिसरामध्ये आता आपण पाहतो आहोत अनेक लोक हळूहळू यायला सुरुवात झालेली आहे। सुस्मिता, काय सांगता येईल त्याबद्दल, काय तिथली परिस्थिती? सध्या आपण बघतो हिंदुजा रुग्णालयाच्या बाहेर दिलीप कुमार यांचं पार्थिव आणण्यात आलेलं आहे। ॲम्ब्युलन्स मध्ये ते पार्थिव ठेवण्यात येते आणि त्यांचा प्रचंड चाहता वर्ग किंवा कुटुंबीयही सुद्धा इथे पोहोचलेले आहेत। आज सकाळी 7:30 वाजता दिलीप कुमारजी जे एक ट्रॅजेडी किंग म्हणून बॉलिवूडचा एक सुवर्ण काळ ज्यांनी गाजवला असं दिलीपजींचं निधन झाल्याची बातमी समोर आली। त्यानंतर त्यांच्या संपूर्ण कुटुंबावरती शोककळा पसरली होती। डॉक्टरांनी माहिती दिल्याप्रमाणे आज सकाळी 7:30 वाजता त्यांच्या निधन झालं आणि आता जुहू येथल्या त्यांच्या स्मशानभूमीवरती त्यांना नेण्यात येणार आहे। त्यापूर्वी सुद्धा त्यांचं जे निवासस्थान होतं तिथे नेण्याची शक्यता आहे आणि आता आपण बघत आहोत की या ॲम्ब्युलन्समध्ये त्यांचं पार्थिव शरीर आहे। ज्या डॉक्टरांनी, डॉक्टर पारकर यांनी त्यांच्यावरती उपचार केले होते, त्यांनी काही वेळापूर्वी आपल्याशी संवाद साधला आणि तेव्हा स्पष्ट केलेलं की त्यांनी कायमच एक ग्रेसफुल त्यांचं व्यक्तिमत्व होतं। बॉलिवूडचे अनेक कलाकार सुद्धा आपल्याला इथे आले, मधुर भांडारकर सुद्धा इथे पोहोचलेले आहेत, सकाळीच ते इथे पोहोचले होते आणि सायरा बानू ह्या वारंवार त्यांच्या उपचारांच्या पद्धतीविषयी किंवा एकूणच त्यांची स्थिती कशी आहे याविषयी सांगत होते। परंतु आज सकाळी जेव्हा दिलीप कुमार यांच्या निधनाची बातमी आली त्यानंतर बॉलिवूडच्या अनेक दिग्गजांनी त्यांच्या निधनावरती शोक व्यक्त केलेला आहे। गेल्या काही दिवसांपासून त्यांना छातीमध्ये दुखत होतं, श्वास घेण्यात त्रास होत होता, फुफ्फुसांमध्ये इन्फेक्शन झालेलं होतं, अशा पद्धतीची माहिती त्यांच्या डॉक्टरांनी दिलेली होती आणि आता काही मध्येच आपण बघू शकतो की त्यांचं हे पार्थिव शरीर हिंदुजा हॉस्पिटलमधनं या ॲम्ब्युलन्समधनं बाहेर नेण्यात येत आहे। पोलिसांचा प्रचंड बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे आणि आता दिलीप कुमारजी जे बॉलिवूडचं एक सुंदर असे अभिनेते होते, ज्यांचे अनेक चाहते आहेत, असे त्यांचे कुटुंबीय आता इथून निघालेले आहेत आणि ॲम्ब्युलन्समधनं त्यांचं पार्थिव शरीर हे नेण्यात येत आहे। सांताक्रूज येथे त्यांच्यावरती अंतिम संस्कार हे करण्यात येतील त्यांच्या पार्थिव शरीरावरती। सुस्मिता, कोण कोण आता तिथं सध्या उपस्थित आहे हिंदुजा रुग्णालय परिसरामध्ये, काय सांगता येईल त्याबद्दल? खरं तर आज आपण बघितलं तर सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात त्यांचे कुटुंबीय इथे यायला सुरुवात झालेली होती आणि एकूणच सध्याचे जर चित्र बघितलं सुस्मिता यांच्याशी आपला संपर्क तुटलाय। आपण पुन्हा एकदा त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न करूया, पण आपण ही दृश्य सध्या पाहतो आहोत। हिंदुजा हॉस्पिटल बाहेरची ही दृश्य आपल्या स्क्रीनच्या डावीकडे आणि उजवीकडे आपण पाहतो आहोत, जे ॲम्ब्युलन्समधनं दिलीप कुमार यांचं पार्थिव आणि आता कुठे नेणार आहे, त्यांच्या निवासस्थानी नेणार आहेत कशा पद्धतीने? 5 PM। तर आपण बघितलं त्यांचे जे स्पोक्स पर्सन होते त्यांनी आपल्याशी संवाद साधला। आज संध्याकाळी 5 वाजता जुहू येथे त्यांच्या पार्थिव शरीरावरती, दिलीप कुमार यांच्या पार्थिव शरीरावरती अंतिम संस्कार हे करण्यात येणार आहेत। उमेशसह सुस्मिता भदाणे पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई। आपण पाहतो आहोत ही दृश्य हिंदुजा हॉस्पिटल परिसरातली ही दृश्य आहेत। दिलीप कुमार यांचं पार्थिव हॉस्पिटलमधनं बाहेर आणलं जात असतानाची ही दृश्य आपण पाहतो आहोत। त्यांच्या पत्नी सायरा बानू आणि इतर कुटुंबातले जे सदस्य आहेत, आप्तस्वकीय आहेत, ते हळूहळू आता हिंदुजा हॉस्पिटल परिसरामध्ये दाखल व्हायला सुरुवात झाल्याचं आपण पाहिलं। बॉलिवूडमधले काही प्रभावशाली व्यक्ती देखील यावेळेला या ठिकाणी उपस्थित असल्याची माहिती मिळते। सुस्मिता पुन्हा एकदा आपल्या सोबत आहेत। सुस्मिता, दिलीप कुमार यांचं पार्थिव आता नेमकं कुठे नेलं गेलेलं आहे? कारण आपण पाहिलं ॲम्ब्युलन्समधनं त्यांचं पार्थिव नेलं जात होतं, त्यांच्या निवासस्थानी नेलं जाणार आहे का? काय नेमकी त्याबद्दलची माहिती?
संध्याकाळी 5 वाजता त्यांच्या पार्थिव शरीराचे अंतिम संस्कार करण्यात येणार. त्यापूर्वी त्यांच्या निवासस्थानी त्यांचं पार्थिव नेण्यात येणार असल्याची माहिती त्यांच्या स्पोक्सपर्सन यांनी दिलेली आहे. आणि सध्या आपण जर बघितलं तर या हिंदुजा रुग्णालयातल्या डॉक्टर्सनी सुद्धा जी माहिती दिलेली आहे त्यानुसार सायरा बानू या त्यांच्यासोबत आहेत आणि त्यांच्या कुटुंबियांना सुद्धा बोलवण्यात आलेलं आहे. अनेक चाहते वर्ग असा आहे की जो आज भावनिक झालेला आहे. मधुर भांडारकरजी सुद्धा इथे पोहोचलेले आहेत. आपण सुद्धा त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. सध्या त्यांचा पार्थिव हे त्यांच्या निवासस्थानी नेण्यात आलेलं आहे. आणि आत्ता आपण जर बघितलं तर अनेक बॉलिवूड कलाकार इथे पोहोचलेले आहेत. काय सांगाल कशा पद्धतीने यादें आप क्या साझा करना चाहेंगे दिलीप कुमार साहब की? यही कहूँगा कि आज बहुत दुख का दिन है। सवेरे जब ये न्यूज़ आई कि दिलीप साहब हमारे बीच नहीं रहे, उनका परफॉर्मेंस, उनका जो कला हमेशा जनरेशन याद रहेगा। इतने सालों से हमने देखा है उनका अलग अलग तरह का परफॉर्मेंस। ब्लैक एंड वाइट पिक्चर की बात कहो, नया दौर, मेला, दीदार, मुगल आजम, फिर बैराग, विधाता, कर्मा, सौदागर, ये सब पिक्चर, शक्ति, कितनी बार मैंने देखी मुझे याद भी नहीं है कि इतना अच्छा उनका बेहतरीन परफॉर्मेंस रहा। और जब ये न्यूज़ पता चली तो बहुत दुख हुआ। और मैं पिछले लास्ट वीक भी यहाँ पे सायरा जी को मिलके गया था अस्पताल में, मैं हालचाल पूछने के लिए। और आज बड़ा दुख हुआ कि आज हमारे साथ नहीं रहे। एक बहुत बड़ा मैं कहूँगा कि दिलीप साहब हमेशा जनरेशन, आगे की जनरेशन को याद रखेगा। उनके परफॉर्मेंस से वो इंस्पिरेशन, प्रेरणा लेगा हमेशा। दिलीपजींचं अस्तित्व हे कायमच अनेकांना प्रेरणा देऊन जाणार आहे। बहुत साल पहले बातचीत हुई थी, उसके बाद मुझे सहयोग नहीं मिला उनके साथ काम करने का, लेकिन मैं हमेशा उनके काम का कायल रहा हूँ। उनके काम को बहुत ही अप्रिशिएट किया है। हमेशा उनकी पिक्चरें मैंने देखी है। और अभी भी जब पिछले साल मैंने ये जो लॉकडाउन हुआ था उस टाइम भी मैंने कहीं उनकी पिक्चर देखी। तो बहुत बड़ा एक वॉइड आया है हमारी फिल्म जगत में, जो जनरेशन ऑफ एक्टर्स उनको मिस करेगा। धन्यवाद। तर आपण बघितलं मधुर भांडारकरजी इथे होते आणि त्यांनी सुद्धा दिलीप कुमार यांच्या जाण्यावरती एक भावनिक प्रतिक्रिया आपल्यासमोर मांडली आहे। बिलकुल सुस्मिता, आणि त्यानंतर आता आपण पाहिलं तर निवासस्थानी दिलीप कुमार यांचं पार्थिव नेलं गेलेलं आहे। त्यानंतर नेमक्या कशा पद्धतीनं या सगळ्या पुढच्या गोष्टी पार पडणार आहेत अंत्यसंस्काराच्या बद्दल तर सांगितलं की संध्याकाळी 5 वाजता जुहू कब्रिस्तान इथं अंत्यसंस्कार केले जातील। मात्र त्या दरम्यान निवासस्थानी पार्थिव ठेवलं जाईल अंत्यदर्शनासाठी। काय नेमकी त्याबद्दलची माहिती मिळते? खरं तर आज सकाळी 7:30 वाजता दिलीपजी यांचं निधन झाल्यानंतरच जे इथे अनेक त्यांचे नातेवाईक होते किंवा बॉलिवूडचे अनेक सितारे होते ते यायला सुरुवात झाली होती। आता काही क्षणापूर्वीच त्यांचं पार्थिव हे हिंदुजा रुग्णालयातनं त्यांच्या निवासस्थानी नेण्यात आलेलं आहे। काही काळ त्यांचं हे पार्थिव त्यांच्या निवासस्थानी असणार आहे आणि त्यानंतर त्यांच्यावरती जुहू इथल्या कब्रस्थानी अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत। एकूणच त्यांचं जे व्यक्तिमत्व होतं सदाबहार व्यक्तिमत्व होतं। त्यांना ट्रॅजेडी किंग म्हणून जरी ओळख असली तरी ते अगदी सामान्यांसारखं बनून वागायचे। अनेकांना ते स्वतः ट्विट करायचे, ट्विटवरती अनेकांशी संवाद साधायचे असं सुद्धा त्यांच्या स्पोक्सपर्सन्सनी आपल्याला सांगितलं आहे। त्याच्यामुळे एकूणच त्यांचं व्यक्तिमत्व हे केवळ बॉलिवूडचं एक दिग्गज सेलिब्रिटी आणि एक सुवर्ण काळ गाजवलेला व्यक्ती म्हणून नाही तर एक इंडिव्हिज्युअल म्हणून एक सर्वसामान्यांशी बोलताना सुद्धा ते फार प्रेमानं संवाद साधायचे, खूप आपुलकीनं बोलायचं असं अनेकदा पाहायला मिळालेलं होतं। त्यांचे डॉक्टर्स सुद्धा आपल्याला हेच सांगत होते की त्यांचा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स होता उपचारादरम्यान सुद्धा, फार सकारात्मक पद्धतीने ते उपचारांना साथ देत होते। साधारणपणे 2दा त्यांना हिंदुजा रुग्णालयामध्ये भरती करण्यात आलेलं होतं आणि या संपूर्ण प्रक्रियेमध्ये सायरा बानू या त्यांच्या ट्विटर हँडलवरनं कायमच लोकांना किंवा त्यांच्या चाहता वर्गाला त्यांच्या एकूणच प्रकृतीविषयी सांगायचं आणि त्यानंतर अनेकांनी सदिच्छा व्यक्त करण्यात आल्या होत्या। परंतु आज सकाळी 7:30 वाजता जेव्हा त्यांच्या जाण्याची बातमी समोर आली त्यानंतर बॉलिवूडमधला एक दिग्गज कलाकार हरपल्याची भावना अनेकांच्या मनामध्ये होती आणि आता त्यांचं पार्थिव हे त्यांच्या निवासस्थानी काही वेळात पोहोचणार आहे आणि संध्याकाळी जुहू इथल्या कब्रस्थानी साधारणपणे 5 वाजता अंतिम संस्कार हे करण्यात येणार आहेत। बिलकुल सुस्मिता, धन्यवाद सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। आपण पाहतो आहोत संपूर्ण बॉलिवूड सध्या शोकाकुल आहे। देशभरामध्ये शोककळा पसरलेली आहे आणि दिलीप कुमार यांचं व्यक्तिमत्व देखील तसंच होतं आणि आपण पाहिलं असेल तर
फक्त बॉलिवूडमधनच नाही तर अनेक दिग्गज नेते, राजकीय व्यक्ती देखील या त्यांच्या निधनाबद्दल आता शोक व्यक्त करता आहेत. काही ट्विट्स केली गेलेली आहेत, त्या ट्विट्सवर एक नजर टाकूया. सुरुवातीला अभिनेता अक्षय कुमार यानं ट्विट केलेला आहे. अक्षय कुमारनं आपल्या ट्विटमध्ये नेमकं काय म्हटले पाहूया. प्रेक्षकांसाठी अनेक हिरो असू शकतात, पण आम्हा अभिनेत्यांसाठी दिलीप कुमार एक हिरो होते. दिलीप कुमार यांच्या निधनानं भारतीय चित्रपटसृष्टीचा एक मोठा अध्याय काळाच्या पडद्याआड गेलाय. देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो. कुटुंबियांच्या दुःखामध्ये आम्ही सहभागी आहोत, अशा आशयाचं ट्विट अभिनेता अक्षय कुमार यांनी केलेलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील दिलीप कुमार यांच्या निधनावर शोक व्यक्त केलेला आहे. दिलीप कुमार हे चित्रपट क्षेत्रातलं दिग्गज व्यक्तिमत्व होतं. त्यांच्याकडे अभिनयाची दैवी देणगी होती. त्यांच्या निधनानं भारतीय चित्रपटसृष्टीचं न भरून येणारं नुकसान झालेलं आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो आणि या दुःखातून सावरण्याचं कुटुंबियांना बळ देवो. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देखील ट्विट केलेलं आहे. दिलीप कुमारजी यांच्या कुटुंबियांप्रती मी दुःख व्यक्त करतो. त्यांनी चित्रपटसृष्टीला दिलेले जे सिनेमा आहेत, त्यांचं जे विलक्षण योगदान आहे, ते अनेक पिढ्या लक्षात राहील, असं ट्विट राहुल गांधी यांनी केलेलं आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी देखील ट्विट केलंय. दिलीप कुमार उत्कृष्ट अभिनेते होते. भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये अनुकरणीय योगदानाबद्दल सर्वांनाच त्यांचा आदर होता. गंगा जमुना सारख्या चित्रपटांमधील त्यांच्या अभिनयानं अनेकांची मनं जिंकली होती. त्यांच्या निधनानं अतीव दुःख झालंय, असं ट्विट राजनाथ सिंह यांनी केलेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील ट्विट केलंय. दिलीप कुमार यांच्या निधनाचं वृत्त ऐकून खूपच दुःख झालं. एक दिग्गज काळाच्या पडद्याआड गेलाय. आम्ही त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत, अशा आशयाचं ट्विट शरद पवार यांनी केलेलं आहे. संपूर्ण बॉलिवूड सध्या शोकाकुल आहे. देशभरात दुःख व्यक्त केलं जात आहे. दिलीप कुमार यांच्या निधनानं कधीही भरून न येणारी एक खूप मोठी पोकळी भारतीय सिनेसृष्टीत निर्माण झाल्याची प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केलेली आहे. अनेक अभिनेते, अनेक सेलिब्रिटी सध्या ट्विटरच्या माध्यमातून शोक व्यक्त करतायत. बॉलिवूडसाठी ही एक खूप दुःखद बातमी आहे. संपूर्ण देशभरासाठी ही एक खूप दुःखद बातमी आहे. एका ब्रेकची वेळ झाली आहे. बघत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. दिलीप कुमार यांच्या निधनाच्या बातमीनं संपूर्ण देशभरामध्ये सध्या दुःख व्यक्त होत आहे. बॉलिवूडवर शोककळा पसरलेली आहे. अनेक जण सध्या निधनाबद्दल शोक व्यक्त करताना दिसत आहेत. दिलीप कुमार यांना त्यांच्या 3 दशकांच्या चित्रपट कारकिर्दीमध्ये अनेक पुरस्कार देखील मिळाले होते. याबद्दल आपण पाहतो आपल्या स्क्रीनवर याबद्दलची माहिती. 1991ला पद्मभूषण पुरस्कार त्यांना जाहीर झाला होता. 2015 मध्ये त्यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झालेला होता. 2000 ते 2006 मध्ये ते राज्यसभेचे खासदार होते. 1994 मध्ये त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार देखील जाहीर झालेला होता. तब्बल 8 फिल्मफेअर पुरस्कार दिलीप कुमार यांना मिळालेले होते. 1954 साली दाग या चित्रपटासाठी त्यांना फिल्मफेअर मिळाला होता. 1956 मध्ये आझाद या सिनेमासाठी, 1957 मध्ये देवदास,
या सिनेमासाठी, 1958 मध्ये नया दौर या सिनेमासाठी, 1961 मध्ये कोहिनूर, 1965 मध्ये लीडर, 1968 मध्ये राम और श्याम आणि 1983 मध्ये शक्ती या सिनेमांसाठी दिलीप कुमार यांना फिल्मफेअरनं गौरवण्यात आलेलं होतं. त्यांचा मुगले आझम हा सिनेमा देखील प्रचंड गाजला होता. गोपी हा सिनेमा गाजला होता. सौदागर आणि इतरही अशी अनेक चित्रपटांची नावं आपल्याला सांगता येतील. कायम प्रेक्षकांच्या लक्षात राहतील असे हे सिनेमे होते आणि दिलीप कुमार यांच्या निधनावर शोक व्यक्त केले जात आहे. या महत्त्वाच्या बातम्यांवर आपलं लक्ष असणारच आहे. मात्र या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. नमस्कार.